श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आज आपण सगळे येथे एकत्र आलो आहोत एका प्रश्नासाठी. जीवनाचा खरा अर्थ काय आहे? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो. पैसा, मान सन्मान, नाती, यश हे सगळं मिळालं तरी मनाला कायमचं समाधान का मिळत नाही? कारण जीवनाचा खरा अर्थ फक्त बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतो, तो आपल्या अंतर्मनात आणि परमेश्वराशी जोडलेल्या नात्यात असतो. स्वामी समर्थ यांनी एक साधा पण गहन संदेश दिला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचं तत्वज्ञान दडलं आहे. माणूस आयुष्यात दुःखाला घाबरतो, अपयशाला घाबरतो, लोक काय म्हणतील याला घाबरतो, पण जेव्हा भक्त मनापासून स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करतो तेव्हा त्याच्या मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. मित्रांनो, जीवनाचा अर्थ फक्त मोठं होण्यात नाही तर मोठं मन ठेवण्यात आहे. आपण किती कमवलं हे शेवटी महत्त्वाचं राहत नाही, पण आपण किती लोकांच्या डोळ्यात आनंद दिला आहे हे महत्त्वाचं ठरतं. आज माणूस खूप वेगाने धावत आहे, पण स्वतःपासूनच दूर जात आहे. मोबाईलमध्ये जग सापडलं, पण मनाची शांती हरवली. अशा वेळी स्वामींचा मार्ग आपल्याला सांगतो, श्रद्धा ठेवा, स्वयं ठेवा आणि सत्कर्म करत राहा. कारण चांगुलपणा कधीच वाया जात नाही. कधी कधी आयुष्यात खूप अंधार येतो. आपण देवाला विचारतो, मी इतकी प्रार्थना करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का? पण लक्षात ठेवा, सोनं जसं आगीतून शुद्ध होतं तसंच माणूस संकटातून मजबूत होत असतो. स्वामी भक्त म्हणजे फक्त माळ घालणारा माणूस नाही, तर दुसऱ्याच्या दुःखात उभा राहणारा माणूस आहे. जर तुमच्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आलं तर समजा तुम्ही त्या दिवशी खरी पूजा केली. आई वडिलांचा आदर करा, गरजूंना मदत करा, कुणाचं मन दुखवू नका आणि रोज काही क्षण स्वामींचं नामस्मरण करा. कारण शेवटी जीवनाचा खरा अर्थ हा आहे, स्वतः आनंदी राहणं आणि दुसऱ्यांनाही आनंद देणं. स्वामी आपल्याला चमत्काराने नाही तर योग्य विचारांनी बदलतात, मनात विश्वास निर्माण करतात आणि जेव्हा विश्वास जागा होतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. म्हणून भक्त हो, कधीही निराश होऊ नका. कितीही कठीण वेळ आली तरी स्वतःला सांगा, स्वामी माझ्या सोबत आहेत. ही भावना माणसाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देते. शेवटी एवढंच सांगते, जीवन खूप सुंदर आहे जर ते प्रेमाने, श्रद्धेने आणि सेवाभावाने जगलं तर. चला आपण सर्वजण मनापासून स्वामींचं नाम घेऊ. स्वामी भक्तांनो, मी आज तुम्हाला एक छोटी पण मनाला स्पर्श करणारी कथा सांगणार आहे. एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं नाव होतं गणू. घरात खूप गरिबी होती. पावसाने साथ सोडली होती. शेती कोरडी पडली होती. कर्ज वाढत होतं. घरात आजारी आई, पत्नी आणि 2 लहान मुलं. गणू रोज देवापुढे बसून एकच प्रश्न विचारायचा, स्वामी माझ्याच नशिबात एवढं दुःख का? एक दिवस खूप निराश होऊन तो गावाबाहेरच्या मंदिरात गेला. मंदिरात स्वामी समर्थांचा फोटो होता. तो रडत म्हणाला, स्वामी आता माझ्यात ताकद नाही, मी हरलो. तेवढ्यात मंदिरात एक वृद्ध साधू आले. त्यांनी गणूकडे पाहिलं आणि शांतपणे विचारलं, बाळा एवढा का रडतोस? गणू म्हणाला, माझ्याकडे काहीच उरलं नाही. साधूंनी हसत त्याला मंदिराबाहेर नेलं. तिथे एक मोठं झाड होतं. साधू म्हणाले, हे झाड दिसतंय, वादळ आलं, पाऊस आला, ऊन आलं, पण ते उभं आहे, माहित आहे का? गणू शांत होता. साधू म्हणाले, कारण त्याची मुळे जमिनीत खोल आहेत. माणसाचंही तसंच असतं. ज्याची श्रद्धा खोल असते त्याला संकट पडतात, पण ते तुटत नाहीत. हे ऐकून गणूच्या डोळ्यात पाणी आलं. साधूंनी पुढे सांगितलं, देव संकट थांबवत नाही, पण संकटातून चालण्याची ताकद देतो. त्या दिवसानंतर गणू बदलला. त्याने रडणं कमी केलं आणि प्रयत्न वाढवले. सकाळी स्वामींचं नाम घ्यायचा, दिवसभर मेहनत करायचा आणि रात्री आई वडिलांची सेवा करायचा. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. शेतीला पाऊस मिळाला, कर्ज कमी झालं. पण सर्वात मोठा बदल पैशात नव्हता तर गणूच्या मनात झाला होता. त्याला समजलं, जीवनाचा खरा अर्थ फक्त सुख मिळवणं नाही तर संकटातही विश्वास न हरवणं आहे.
भक्त हो, आज आपल्या आयुष्यातही अनेक समस्या आहेत. कोणाला पैशाची चिंता, कोणाला नात्यांची, तर कोणाला आरोग्याची. पण लक्षात ठेवा, रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ होतेच. स्वामी आपल्याला कधीच एकटं सोडत नाहीत. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी आशेची एक खिडकी उघडतात. म्हणून जीवनात कितीही अंधार आला तरी स्वतःला सांगा, भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आणि शेवटी एकच गोष्ट, दुसऱ्याला मदत करा, मन स्वच्छ ठेवा, आई वडिलांचा आदर करा आणि रोज प्रेमाने स्वामींचं नाव घ्या. कारण खरी भक्ती मंदिरात नाही तर आपल्या वागण्यात दिसली पाहिजे. स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला कोणतं मोठं तत्वज्ञान सांगणार नाही, फक्त जीवनाचा एक साधा पण खरा अर्थ सांगणार आहे. माणूस जन्माला येतो, मोठा होतो, पैसा कमवतो, नाती जोडतो आणि एक दिवस सगळं इथे सोडून निघून जातो. मग प्रश्न पडतो, आपण खरंच काय कमवलं? स्वामी समर्थ सांगतात, जगात अशी संपत्ती कमवा जी मृत्यूनंतरही लोकांच्या आठवणी जिवंत राहील. एका गावात एक दिवा बनवणारा वृद्ध माणूस होता. तो रोज संध्याकाळी गावातील मंदिरात दिवे लावायचा. लोक त्याला विचारायचे, तुम्हाला एवढं करून काय मिळतं? वृद्ध हसायचा आणि म्हणायचा, मी अंधार कमी करतोय, हेच माझं पुण्य आहे. एक दिवस त्या गावात मोठं वादळ आलं. सगळीकडे अंधार झाला. लोक घाबरले, पण मंदिरातील तो एक छोटासा दिवा अजूनही पेटत होता. तेव्हा गावातील एका मुलाने आईला विचारलं, आई, एवढ्या अंधारात हा एक दिवा काय बदल करणार? आई शांतपणे म्हणाली, बाळा, अंधाराला हरवण्यासाठी सूर्य लागत नाही, एक छोटासा दिवाही पुरतो. भक्त हो, जीवनाचा खरा अर्थ हाच आहे. स्वतः सूर्य बनण्याचा प्रयत्न करू नका, पण कोणाच्या अंधारात छोटासा दिवा नक्की बना. कोणाला आधार द्या, कुणाचं दुःख ऐका, थकलेल्या माणसाला 2 प्रेमाचे शब्द द्या. कारण देवाला मोठ्या पूजा नको असतात, त्याला मोठं मन हवं असतं. आजकाल लोक देव शोधायला मंदिरात जातात, पण स्वामी म्हणतात, एखाद्याच्या डोळ्यातले अश्रू पुसून बघ, तिथेच देव भेटेल. आणि म्हणूनच भक्ती म्हणजे फक्त माळ नाही, भक्ती म्हणजे माणुसकी. तुमच्या घरात किती पैसा आहे याने फरक पडत नाही, पण तुमच्या मनात किती प्रेम आहे यावर तुमचं जीवन सुंदर होतं. शेवटी एवढंच, जीवन खूप छोटं आहे, ते अहंकारात नाही तर प्रेमाने जगा. चला सर्वजण मनापासून नाम घेऊया. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. मंत्राला सुरुवात करण्यापूर्वी तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. चला तर मग मंत्राला सुरुवात करूया. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः।